अर्जुन आणि सात्यकी यांनी भीष्माच्या सैन्यावर हल्ला केला, परंतु म्हातारा योद्धा थांबू शकला नाही. त्याचे बाण वेगाने आणि खरे ओळख दिले. पांडवांना कोयत्या समोर गौरूसारखे चिरडून टाकले. युद्धभूमी संपूर्ण गोंधळाचे दृश्य होते, ज्यात योद्धे डावीकडे आणि उजवीकडे पडले आणि दोन्ही सैन्य स्टील आणि रागाच्या कुमारात भिडलेला जसा सूर्य रणभूमीवर अस्त होऊ लागला, तसतशी लांब सावल्या पडल्या. सूर्य विशाल युद्धभूमीवर अस्त होत होता. पोलादाच्या संघर्षावर आणि खुरांच्या घरगडाटावर सोनेरी चमक दाखवत होता. कथाकार संजय राजा धृतराष्ट्राच्या बाजूला उभा होता आणि पांडव आणि कौरव यांच्यातील भीषण युद्धाची कथा सांगत होता. युद्ध सुरू असताना सुवाराचा मुलगा शकुनी पांडवांच्या विरोधात निघाला. त्याच्या घोड्याच्या खुरांनी लयबद्ध ठोक्याने पृथ्वीला धडक दिली. त्याच्या मागोमाग तुदिकाचा मुलगा, जो सातवत कुळातील एक कुशल योद्धा होता, ज्याने तीव्र आरडाओरड करून युद्धात भाग घेतला. दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष होत असताना स्टीलचा आवाज आणि घाम आणि रक्ताचा सुगंध हवेत भरून गेल्या दरम्यान किंदराच्या आकाशीय प्रदेशात अर्जुनाचा मुलगा इरावत आला होता, जो त्याच्या वडिलांसोबत युद्धभूमीवर जाण्यासाठी उत्सुक होता. तो एक सुंदर तरुण होता, जो युद्धकलांमध्ये बलवान आणि कुशल होता. त्याच्या आत तीव्र दृढनिश्चय होता. जेव्हा तो त्याच्या वडिलांकडे गेला, तेव्हा त्याने त्याला हात जोडून अभिवादन केले. अर्जुनाचा मुलगा इरावत म्हणून स्वतःची ओळख करून दिली. अर्जुनाचे डोळे आनंदाने चमकले जेव्हा त्याने आपल्या मुलाला ओळखले आणि त्याने त्याचे युद्धात मनापासून स्वागत केले. त्याने युद्ध झाल्यावर मदत करण्यास इरावतला सांगितले आणि तरुण योद्धा त्याच्या आदेशानुसार मोठ्या संख्येने वेगवान घोड्यासह निघाला. जेव्हा ते युद्धभूमीवर आले, तेव्हा त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी कौरव सैन्याच्या खुरांवर गर्जना केली, ज्यामुळे गोंधळ आणि विनाश झाला. दोन्ही सैन्यांमधील संघर्ष भीषण आणि तीव्र होता. दोन्ही बाजूंचे योद्धे शौर्याने लढत होते. इरावतची विभागणी विशेषतः प्रभावी होती. तिच्या वेगवान घोड्यासह आणि कुशल घोडेस्वारांनी लोणीतून गरम चाकूप्रमाणे कौरव रेषांमधून कापले. अर्जुनाचा मुलगा अविश्वसनीय क्रूरतेने लढला. त्याची तलवार शत्रूच्या तुकड्यांमधून प्राणघातक अचूकतेने कापत होती, पण त्यांचे शौर्य असूनही कौरव सैन्याला कमी लेखले जाऊ नये. शकुनीचे पुत्र दया, गक्ष, घुष्यव, चारमावत, अर्जव आणि सुख कौरवांच्या रांगेतून बाहेर पडले. त्यांच्या घोड्यांच्या खुरांनी युद्धात उतरताना पृथ्वीला धडकी भरली. त्यांना कुशल योद्ध्यांच्या मोठ्या सैन्याने पाठबळ दिले, ज्यांनी कवच परिधान केले होते आणि भाले धारण केले होते. दोन्ही बाजूंनी इंचही न देता किती तास लढाई सुरू होती. इरावतची विभागणी धैर्याने लढली, परंतु कौरव सैन्याने त्यांच्या शत्रूंना त्यांच्या पायाखाली चिरडण्याचा निर्धार केला. तरुण योद्धा गंभीर जखमी झाला होता. त्याची छाती, पाठ आणि बाजू अनेक बाणांनी छेदली होती, परंतु त्याने हार मानण्यास नकार दिला. युद्ध त्याच्या चरमोत्कर्षावर पोहोचताच इरावतने आपली चमकवलेली तलवार उतरवली आणि आपल्या शत्रूंना ठार मारण्याचा निर्धार करत पायी लढाईत उतरला. त्याच्या शत्रूंनी त्याला जवळून वेढा घातला, परंतु तो अविश्वसनीय क्रूरतेने त्याच्या तलवारीने लढला. हस्तिनापूरचा गाजा धृतराष्ट्राने त्याचा मुलगा दुर्योधनाच्या कृत्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्य युद्धभूमीवर कोसळला. तो त्याचा साथी आणि सल्लागार संजयकडे वळला आणि त्याला एक पराक्रमी योद्धा इरावत मारला गेला. तेव्हा घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती करण्यास सांगितले. भीमसेनाचा मुलगा राक्षस घटोत्कच याने त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून कशी जोरदार गर्जना केली, याचे वर्णन करून संजयने आपली कथा सुरू केली. वादळाने पृथ्वी उद्ध्वस्त होत असल्यासारखी प्रचंड हादरली आणि डोंगर आणि जंगले भीतीपोटी थरथरत होती. दुर्योधनाच्या सैन्याचे सैन्य त्यांच्या बुटांमध्ये थरथरत होते. त्यांचे हातपाय वाऱ्याच्या पानांसारखे थरथरत होते. कच जसा ओढत राहिला, तसंच त्याच्या रूपाचे रूपांतर एका भीतीदायक विध्वंसकाच्या रूपात झाले, जो क्रोधाने पेटत होता आणि विजेसारखा तेजस्वी भाला चालवत होता. त्याचे डोळे आतील अग्नीने चमकले होते आणि त्याच्या भोवती भयंकर राक्षसांचा एक गट होता. प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या प्राणघातक शस्त्रांच्या अद्वितीय शस्त्रागारासह सशस्त्र होता. त्यांच्या समोरचे दृश्य पाहून न घाबरता दुर्योधन घटोत्कचाचा सामना करण्यासाठी धावला. त्याचे धनुष्य बाणांनी गात असताना त्याने युद्धभूमीवर एक प्रचंड गर्जना केली, जी संपूर्ण युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाली. त्याच्या मागे वनांचा शासक आला. त्याच्याबरोबर डोंगराळी ते विशाल हत्तींचे सैन्य होते. प्रत्येक जण धावाने चमकला होता आणि युद्धासाठी
तयार होता घटोत्कचाचा घा आता त्याच्या शिखरावर होता आणि त्याने स्वतः दुर्योधनावर जरावर सोडलेल्या वादळाप्रमाणे हल्ला केला. दोन्ही सैन्य लोह आणि रक्ताच्या झोता भिगे. लढाई सुरू असताना त्यांचे रणे दऱ्यांमधून प्रतिध्वनित होत होते. घटोत्कचाचे राक्षस अशा उग्रतेने पुढे सरसावले ज्याने पृथ्वीचा पाया हादळून टाकला. त्यांची गर्जना युद्धसदृश ताल वाजवणाऱ्या हजार ढोलांसारखी गर्जना करत होती. युद्ध सुरू असताना दुर्योधनाने राक्षसाच्या यजमानावर बाणांचा गडगडाट केला. त्याचा उद्देश खा आणि प्राणघातक होता. त्याने घटोत्कचच्या 4 सर्वात शक्तिशाली योद्ध्यांना एकाच फटक्याने ठार मारले. त्यांचे शरीर कुऱ्हाडीने पडलेल्या झाडांसारखे जमिनीवर कोसळले. महान धनुर्धराने नंतर बाणांचा आणखी एक प्रवाह सोडला. प्रत्येकजण त्याच्या शत्रूच्या माणसामध्ये खोलवर सावध होता, पण दुर्योधनाचा विजय अल्पकाळ टिकला, कारण भीमसेनाचा मुलगा घटोत्कच सहजासहजी पराभूत होऊ शकला नाही. त्याच्या वडिलांचा वध आणि त्याच्या नातेवाईकांना दुर्योधनाच्या हातून दुःख सोसताना पाहून संतप्त होऊन त्याने निसर्गाने निर्माण केलेल्या शक्तीप्रमाणे स्वतःला पुढे ढकलण्याच्या भयात घटोत्कचने आपले प्रचंड धनुष्य ओढले. त्याच्या तारांनी तणावाने घात तो एक अंतिम विनाशकारी फटका मारण्याच्या तयारीत होता. मी आज माझ्या कर्लातून मुक्त होणार आहे. सूर्य कर्णभूमीवर अस्त होत होता. खाली असलेल्या गोंदावर सोनेरी समर दाखवत होता. धृतराष्ट्राचा मुलगा पराक्रमी दुर्योधन वादळी झुता असलेल्या हातीसारखा शत्रूच्या हल्ल्याचा फटका सहन करत असताना संजय भय आणि भीतीच्या मिश्रणाने पाहत होता. युद्ध जसजसे वाढत गेले तसच दुर्योधनाचा राग वाढत गेला आणि त्याने धाधा बाण मारले जे घटोत्कच या शक्तिशाली राक्षसाच्या शरीराला छिदत गेले. घटोत्कचचे हृदय कागाच्या भयात जळत होते आणि त्याने उल्काप्रमाणे चमकणारा एक प्रचंड बाण उचलला ज्याच्या तेजाने गडद आकाश उजळले. घटोत्कचने डोंगरासारख्या मोठ्या हत्तीवर स्वार असलेल्या वनांचा राजा भगदत्तावर बाण फेकला. पराक्रमी प्राण्याने दुर्योधनाच्या हाताच्या दिशेने धाव घेतली, परंतु घटोत्कचने त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि हत्तीला मारून अचूकपणे बाण मारला. भगदत्ताने पडलेल्या हत्तीवरून उडी मारली आणि जमिनीवर पडला, परंतु त्याचे सैन्य तुटले आणि दस्तीने पळून गेले. दुर्योधनाने हत्तींचा राजकुमार मारला गेला आणि त्याच्या स्वतःच्या माणसांना माघार घेताना पाहिले आणि त्याच्यावर दुःखाची लाट उसळली. तरीही क्षत्रिय म्हणून कर्तव्य आणि अभिमानाने प्रेरित होऊन तो टेकडीसारखा खंबीरपणे उभा राहिला. त्याने हा मानण्यास नकार दिला. भागवताच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या घटोत्कचने दुर्योधनावर युगाच्या आगीसारखी दिसणारे एक तीक्ष्ण बाण सोडले, पण त्याचा पराक्रमी योद्धा संध्येने त्वरित प्रतिक्रिया दिली आणि घटोत्कचाचा हल्ला पाहिला. त्याने भीष्माला इशारा दिला जो त्याच्याजवळ गंभीर चिंतेने आला. भीष्म म्हणा, ही भयंकर गर्जना सूचित करते की हिडिंबाचा मुलगा राजा दुर्योधनाशी लढत आहे. राक्षस कोणत्याही प्राण्याकडून युद्धात पराभूत होण्यास असमर्थ आहे. या शब्दांनी पराक्रमी काग योद्धे आपल्या राजाचे रक्षण करण्यासाठी घाईघाईने निघाले आणि घटोत्कचाचे सैन्य आणि दुर्योधनाचे विभाजन यांच्यात भयंकर लढाई सुरू झाली. आणि पोलादाचा संशय युद्धभूमीवर प्रतिध्वनित होत होता. जेव्हा भाल्या उडत्या सापांसारख्या हवेत उड्या मारत होत्या, घटोत्कचच्या क्रोधाला सीमा नव्हती, कारण त्याने सोमदत्ताचे मानत एका रुंद डोक्याच्या बाणाने कापले. वालिकाच्या छातीला 3 खांबांनी छेदले आणि कृपाला एकाच बाणाने मारले. राक्षसाच्या राजकुमाराने आपला धुमाकूळ सुरूच ठेवला. पृथ्वीवर शिवलेल्या अनेक बाणांनी भूरिश्वाचा वध केला. विविध स्त्रीच्या हातावर वार केले आणि जयद्रथाचे धनुष्य कापले. त्याने गाजा भदोलाच्या 4 घोड्यांचा वध केला आणि स्वतः त्याला चांगल्या समूहाच्या बाणाने छेदले. जोरात सुरू असताना घटोत्कचने अनेक तेजस्वी बाण मारले जे विषारी विषाच्या सापांसारखे दिसत होते आणि येस सूर्य उरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कोसळला, ज्याने उलगडत असलेल्या गोंधळ सोनेरी चमक दाखवली. संजयने हिडिंबोचा पराक्रमी राक्षस घटोत्कच निष्काळजीपणे सोडून पुढे जाताना पाहिले. त्याचे डोळे क्रोधाने उजळले. आधीच्या लढायांपासून अजूनही मागे सरकत असलेले धृतराष्ट्र सैन्य गोंधळात मागे पडले. घटोत्कच जेव्हा दुर्योधनावर सराई करत होता तेव्हा राजाचे स्वतःचे योद्धे त्याच्या बाजूला जमले. त्यांनी धनुष्य ओढले आणि शत कोतुतील पावसासारखे बाणाचा पाऊस पाडला. घटोत्कच शूरपणे लढत असताना हवा रक्त आणि घामाच्या सुगंधाने भरलेली होती. त्याची गर्जना रणभूमीवर गडगडाटासारखी प्रतिध्वनित होत होती, पण संख्येपेक्षा जास्त असूनही घटोत्कचने आपल्या शरीराला छेदणाऱ्या बाणांना चकवत घेत
आणि त्यांच्यामध्ये विलत आपली जमीन धरून ठेवली. त्याच्या ओढण्याचा आवाज आणखी जोरात वाढत गेला, ज्यामुळे तो हिंदू पौराणिक कथांमधील गरुड या शक्तिशाली गरुडासारख्या प्राण्याप्रमाणे हवे व चरत गेला. युद्ध सुरू असताना पांडवाचा शहाणा आणि न्यायी गाजा युधिष्ठिर अधिकाधिक चिंतेने पाहत होता. त्याला माहित होते की घटोत्कच गंभीर धोक्यात आहे. त्याला शत्रूच्या सैन्याने वेढले आहे. त्याचा निष्ठावंत भाऊ भीमाला त्याच्या बाजूला बोलावून युधिष्ठिराने एक आज्ञा जारी केली, जा वृकोदर आपल्या शत्रूंनी सर्व बाजूनी वेढलेल्या हिरिमाच्या मुलाला मदत करा. भीम आपल्या निष्ठावंत साथीदारांच्या टाचांवर उभे राहून युद्धभूमीवर शर्यती उतरला. सत्यद्युती, सोचिती, श्रेणीमत, वसुदन आणि अभिमन्यू यांनी आक्रमणाचे नेतृत्व केले. घटोत्कचच्या स्थानावर खाली उतरताना त्यांचे युद्धाचे गळणे हवेत प्रतिध्वनित होत होत्या. सैन्याचे आगमन हे युद्धभूमीवर कोसळणाऱ्या वादळासारखे होते. भीम आणि त्याचे सहकारी कठोरपणे पुढे सरकत असताना धृतराष्ट्र सैन्य डगमू लागले. त्यांच्या रांगा तुटू लागल्या. हत्तीशी घोड्यासह घोड्यांची आणि गोंधळाच्या गोंधळात माणसाशी टक्कर झालेलीच जशी लढाई जोरात सुरू होती. तसंच संजय आश्चर्याने पाहत होता. त्याचे शब्द त्याच्या समोर उलगडणाऱ्या घटनांशी जुळून घेऊ शकत नव्हते. भीमाचे सैन्य घटोत्कचच्या स्थळावर पुढे सरकत असताना त्याचे युद्ध ओढत होते आणि पोलादावर झालेल्या संघर्षामुळे एक कर्कश आवाज निर्माण होत होता, ज्याने युद्धभूमीचा पायाच हादरून गेला. त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती. असे तो आश्चर्यचकित झाला. गोंधळात दोन्ही बाजूंचे योद्धे गतपाक आणि रानाच्या उन्मादात भिडले. माणसे, हत्ती आणि घोडे जमिनीवर पडल्याने, त्यांचे मृतदेह तुटून पडल्याने आणि त्यांची ओळख पटण्याजोगी नासधूस झाल्याने हवा मृत्यू आणि विध्वंसाच्या सुगंधाने भरून गेली. आणि तरीही दरम्यान सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा राजा दुर्योधनाचा क्रोध त्याच्या स्वतःच्या सैन्याला भीमाच्या जोरदार फटक्यांवर परतताना दिसला, त्याने पांडव योद्ध्यावर हल्ला केला. त्याचा मोठा धनुष्य इंद्राच्या मेघगर्जनेसारखा चमकला आणि त्याने बाणांचा गारपीट केला, जो भीमसेनवर पडला. पांडूचा मुलगा दुर्योधनच्या तीक्ष्ण अर्धचंद्राकार खांद्याने छेदला गेला. तो अडखळला, पण त्याने हार मानण्यास नकार दिला. जेव्हा भीम पुन्हा पाय रोवण्यासाठी धडपडत होता, तेव्हा घटोत्कच पराक्रमी राक्षस त्याच्या वडिलांना संकटात असताना पाहून संतापाने भरून गेला. त्याने युद्धात उडी मारली. त्याच्या नातेवाईकांनी त्याला वेढा घातला आणि द्रोणपुत्र अश्वत्थामांकडे धाव घेतली. दोन्ही बाजूंचे योद्धे भिडले. तेव्हा पोलादाच्या संघर्षाच्या आवाजाने हवा दाट झाली. भीम अजूनही दुर्योधनाच्या बालापासून तरपडत होता. त्याने त्याचा ध्वज पकडला आणि डोंगरासारखा खंबीरपणे उभा राहिला. पुढे जे काही त्याचा सामना करण्यास तयार झाला. राजा दुर्योधन आणि अश्वत्थामन त्याच्या दिशेने धावले. त्यांचे चेहरे रागाने वळले. भीमसेन निर्लज्ज पुढे झुकत त्याची गदा तयार होतीलच. जशी लढाई सुरू झाली तसंच दोन्ही बाजूंचे अनेक पराक्रमी कार योद्धे या लढाईत सामील झाले. अभिमन्यूने पांडवांच्या सैन्याचे नेतृत्व केले. भीमाला वाचवण्याचा आणि कौरवांना परत पाठवण्याचा निर्धार केला. तथापि धृतराष्ट्रांनी हार मानण्यास नकार दिला आणि त्यांचे योद्धे पोलाद आणि बाणांच्या वेडेपणात पांडवाशी भिडले. भीमाचे सामर्थ्य प्रचंड होते, परंतु लवकरच त्याला द्रोणाचा मुलगा आणि कौरव सैन्यातील इतर महान धनुर्धरांनी घेरले. त्यांनी त्याच्यावर विविध प्रकारची शस्त्रे फेकली, त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. जेव्हा असे वाटले की भीमसेन भारावून जाईल, तेव्हा खालच्या देशाचा वीर शासक आणि भीमाचा प्रियमित्र नीला युद्धात धावला. दोन्ही योद्धे धनुर्विद्येच्या नेत्रदीपक प्रदर्शनात आमाने सामाने आले. त्यांचे बाण वेगाने आणि अचूकपणे उडत असताना त्यांच्या खाणामारी झाली. ज्याप्रमाणे एकदा त्याने अजितदानव विप्राचिट्टीचा पराभव केला होता, त्याचप्रमाणे द्रोणच्या मुलाला नीलाच्या चांगल्या बाणाने छेदले गेले. गागावलेल्या अश्वत्थामाने स्वतःचे धनुष्य काढले आणि नीलावर काही चमकदार खांब फेकले. युद्ध त्याच्या चमत्कर्षावर पोहोचताच घटोत्कचने एक भयंकर भ्रम निर्माण केला, ज्याने द्रोणाच्या मुलाला गोंधळात टाकले आणि कौरव सैन्याला गोंधळात टाकले. दोन्ही बाजूंच्या योद्ध्यांनी एकमेकांना पडताना पाहिले. त्यांचे घोडे आणि घोडस्वार हजारो संख्येने कापले गेले. कौरव त्यांच्या तम्मूकडे पळून जात असताना भीतीचे वातावरण निर्माण झाले. देवव्रत आणि संजय यांनी या भ्रमाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्यासाठी आरडाओरडा केला, तरी कौरव सैन्याने ऐकण्यास नकार दिला. ते सर्व दिशांनी पळून गेले आणि पांडवांकडे युद्धभूमी सोडून गेले. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाल्यावर लिवणी ओरडण्याचा आवाज प्रतिध्वनित झाला. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. त्याने हत्याकांडावर सोनेरी चणोट दाखवली. राजा दुर्योधन विनम्रतेने आणि आदराने त्याची नातू भीष्माकडे गेला. राजाचे डोळे मंद झाले होते.
त्याच्या खांद्यांवर पराभव पडला होता. त्याने आपल्या विजयाची कथा सांगायला सुरुवात केली, परंतु तो एक पोकळ विजय होता, कारण पांडवांनी त्याचा पराभव केला होता. भीष्माने लक्षपूर्वक त्याची अभिव्यक्ती ऐकली. त्याचे भाव उदास झाले. जेव्हा दुर्योधनाने बोलले संपवले, तेव्हा भीष्मचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते. सुखदायक आणि शांत करणारे माझ्या प्रिय राजा, तो म्हणाला, युद्धात नेहमीच स्वतःचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही किंमतीत विजय मिळवणे शहाणपणाचे नाही. दुर्योधनाने वर पाहिले. त्याचे डोळे मार्गदर्शनासाठी विनवणी करत होते. भीष्म पुढे म्हणाला, तुम्ही पांडवांविरुद्ध राजा म्हणून सन्मानाने आणि ससोटीने लढले पाहिजे. जर तुम्हाला घटोत्कचाला पराभूत करायचे असेल तर मी तुम्हाला माझा आशीर्वाद देईन, पण प्रथम त्याचा सामना करण्यास योग्य असा दुसरा योद्धा आपल्याला सापडेल का ते पाहुल्या. प्रादाजुतीशांचा पराक्रमी राजा भरदत्त याला युद्धभूमीवर बोलावण्यात आले. भीष्म त्याच्याशी अशा आवाजात बोलला, जो मैदानी प्रदेशात प्रतिध्वनित झाला, हे महान राजे बाहेर जा, घटोत्कचाला युद्धात तोंड द्या आणि त्याला तुमचे पराक्रम दाखवा. जोरदार गर्जनेचा भगदत्त आपल्यात सुप्रतिक काळात त्या हत्तीवर चढला. तो प्राणी शक्ती आणि वेगाचा चमत्कार होता. त्याची मंदिरे बाणाने विखुरलेली होती. त्याचे शरीर त्याच्या जखमांच्या रसाने चमकणारे होते. वेगवान रथाला मार्गदर्शन करणाऱ्या रथीप्रमाणे भगदत्त त्यावर स्वार झाला आणि वादळाच्या ढगाप्रमाणे त्याच्या डोक्यातून बाण विखुरले जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंचे युद्ध स्टील आणि ज्वालाच्या वेडेपणात बिरेखत्ती भिडले. तेव्हा त्यांनी त्यांच्या राडाचे रशी फुंकले. त्यांचे दांडे एकमेकांच्या मांसाशी फुटले. बिबट्याच्या गरजेचा आवाज युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाला. जखमींच्या रडण्याबरोबर मिसळला. वादळाच्या डरातून पावसाच्या थेंबांसारखे उडणारे त्याचे बाण भीमसेनच्या दिशेने धावले, पण भीम सहजासहजी पराभूत होऊ शकला नाही. त्याने बाणांच्या गारांचा मारा केला, ज्यामुळे भगदत्ताचे युद्ध विखुरले गेले. राजा स्वतः विजयाने हसला आणि त्याने भगदत्ताला बाणाने चिरलेली जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू होती आणि दोन्ही बाजूंना सत्ता मिळवता आली नाही. हाती भिडले तेव्हा त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती. त्यांची चड्डी सापांसारखी गुंफलेली होती. ढोलांचा आवाज मैदानी भागात प्रतिध्वनित होत होता, जो छातीतील हृदयांच्या धडकेशी जुळणारा ताल वाजवत होता. अखेरीस अनंत काळ वाटणाऱ्या गोष्टीनंतर भगदत्ताचा हाती पराभूत झाला. तो दष्टीनं पळून गेला. पांडवांच्या पायांखालील रानात चिरडल्या सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या बाण आणि भाले यांचा पाठलाग करताना योद्ध्यांनी जल्लोष केला. धनंजय अर्जुनाने त्याचा मुलगा इरावत याचा मृत्यू पाहिल्यावर सुनील युद्धग्रस्त मैदानावर कोसळला. दुःखाने भारावून गेलेल्या त्याने सापासारखा दीर्घ श्वास घेतला आणि उग्र युद्धादरम्यान वासवा कृष्णाला संबोधित केल्यारे मधूचा मारेकरी अर्जुन म्हणाला, आता मला दिसत आहे की विदुराने आमच्या कुटुंबांचा हा नाश पूर्वनिश्चित केला होता. त्याने धृतराष्ट्राला त्याविरुद्ध इशारा दिला, परंतु दुर्दैवाने त्याचे शब्द कानावर पडले. संपत्तीसाठी आम्ही एकमेकांच्या नातेवाईकांची कत्तल करत आहोत. त्या संपत्तीवर विश्वास ठेवा. अशा कृतींद्वारे माझ्या कुटुंबाला लाच आणण्याऐवजी मी मरण पत्करेन. कृष्णाने लक्षपूर्वक ऐकले. अर्जुन पुढे म्हणाला, आपल्या नातेवाईकांबरोबरची ही लढाई मला अप्रिय आहे. मी फक्त लढतो आहे कारण मला स्वतःला युद्धात सिद्ध करावेच लागेल. कारण मी सहभागी न झाल्यास क्षत्रिय मला शक्तिहीन मानणार नाहीत. परंतु मी तुम्हाला विनंती करतो, कृष्ण, चला आपण धृतराष्ट्र सैन्याकडे धाव घेऊया. खूप उशीर होण्यापूर्वी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हवे. कृष्णाने मान डोलावली आणि आपल्या पांढऱ्या घोड्यांना हातांच्या सौम्य स्पर्शाने पुढे ढकलले. त्यांच्या खुरांचा आवाज युद्धभूमीवर वादळी दिवशी गडगडाटासारखा प्रतिध्वनित होत होता. जेव्हा ते लढाईच्या जवळ आले तेव्हा अर्जुनाचा भाऊ भीम हा कुरूचा नातू भीष्म याच्याशी भिडला. भीष्माला त्याच्या मुलांनी घेरले होते, जे भीमसेनाच्या हल्ल्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी धावले होते. परंतु क्रोध आणि दुःखाने उत्तेजित होऊन भीम शूरपणे लढला आणि धृतराष्ट्राच्या एकापाठोपाठ एक पुत्र गमावून टाकला. भगदत्त, गौतम आणि इतर पराक्रमी योद्ध्यांनी अर्जुनाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो खूप सामर्थ्यवान ठरला आणि त्यांना सहजपणे मारहारी पाठवले. सुरोधाचा मुलगा अभिमन्यू यानेही युद्धात स्वतःला वेगळे करून घेतले आणि राजा अमावस्ताला त्याच्या रथातून खाली पाडलेली लढाई जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू होती आणि दोन्ही बाजूंना सत्ता मिळवता आली नाही. योद्धे भिडले. विजयासाठी लढताना त्यांच्या तलवारी वाजत होत्या. मारलेल्या घोड्यांच्या मांजांच्या
आणि हत्तींच्या मृतदेहांनी पृथ्वी विखुरलेली होती. परंतु तरीही अभिमान, सन्मान आणि कर्तव्याच्या बळावर लढाई सुरूच होती. जसा सूर्य मावळू लागला, युद्धभूमीवर एक सोनेरी झगमगाट पसरत होता. योद्धा लढू लागले. त्यांच्या हालचाली वेगवान आणि प्राणघातक होत्या. असे वाटत होते की जणू देवच स्वतः पृथ्वीवर उतरले होते. प्रत्येक योद्धा त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक भूते आणि प्रेरणेने चाललेला होता. हिंसेच्या या झंझावातात अर्जुन उभा राहिला. त्याच्या सभोवती नरसंहार होई त्याचा आत्मा अखंड होता. त्याला माहीत होते की तो केवळ स्वतःसाठी किंवा त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर त्यांच्या राज्याच्या भविष्यासाठी आणि क्षत्रिय जातीच्या सन्मानासाठी लढत आहे. महायुद्धाच्या दरम्यान धृतराष्ट्राचा मुलगा राजा दुर्योधन आणि त्याची सल्लागार शकुनी आणि कर्ण यांनी एका महत्त्वपूर्ण रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली. त्यांचा उद्देश अर्जुनाच्या नेतृत्वाखालील पांडवांना पराभूत करणे हा होता, जे संगतीपेक्षा जास्त असूनही युद्धात ताकद मिळवत होते. गंगेचा पूज्यपुत्र भीष्म पांडवांवर दया करत असल्याबद्दल दुर्योधनाने आपली निराशा आणि चिंता व्यक्त केली. त्याचा असा विश्वास होता की जर भीष्माने युद्धातून माघार घेतली तर कर्ण पांडवांना एकट्याने पराभूत करू शकेल. दुर्योधनाने कर्णाला भीष्माला शस्त्रे खाली घालण्यासाठी आणि युद्धातून निवृत्त होण्यासाठी पटवून देण्याचे काम सोपवले. कर्णाने आव्हान स्वीकारले आणि भीष्माला भेटण्यासाठी निघाला. त्याच्यासोबत दुःशासनासह त्याचे भाऊ होते, ज्यांनी त्याला सोन्याचे दागिने आणि सुगंधी चंदनाच्या पेस्टेने परिपूर्ण सुंदर पोशाखात सुशोभित केले होते. जेव्हा ते भीष्माच्या निवासस्थानाच्या दिशेने जात होते तेव्हा त्यांना पराक्रमी धनुर्धर आणि सेवकांनी वेढले होते. भीष्माच्या उपस्थितीत पोहोचल्यावर दुर्योधनाने आपला घोडा उतरवला आणि पूज्य योद्ध्याला अभिवादन केले. तो सोन्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि त्याने भीष्माला कापल्यावर दया दाखवण्याची विनंती केली. त्याने भीष्माला पांडवांचा अवतरण्याची विनंती केली. जसे महेंद्राने दानवांवर विजय मिळवला होता, भीष्म मात्र शांत राहिला. दुर्योधनाचे शब्द त्याच्या हृदयाला खंजिरासारखे छेदत असताना त्याचा चेहरा वेदनेने वळला. बराच वेळ त्याने दुर्योधनाच्या शब्दांवर चिंतन केले. त्याचे डोळे आतील अग्नीने जळत होते. शेवटी तो बोलला. त्याचा आवाज शांत आणि शांत होता, ज्यामुळे दुर्योधनाला आठवण झाली की पांडव खरोखरच अजय होते. भीष्माने अनेक उदाहरणे सांगितली ज्यात अर्जुनाने युद्धात आपले शौर्य आणि पराक्रम दाखवून प्रसंगी स्वतः भीष्माचा एक पराभव केला होता. त्याने दुर्योधनाला आठवण करून दिली की पांडवांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होते आणि त्याऐवजी त्याला वेगळा मार्ग शोधण्याचा आग्रह केला. तथापि दुर्योधन पांडवांना पराभूत करण्याच्या आपल्या निर्धारावर ठाम राहिला. त्याचे ओठ बंद केले आणि पुढील सल्ला ऐकण्यास नकार दिला. बैठकीचा समारोप होताच भीष्माचे मन त्याच्या अंतर्गत अशांततेबद्दल बरेच काही सांगत होते. जरी तो दुर्योधनाच्या विरोधात बोलला नसला तरी त्याच्या शब्दांचा भार होता, ज्याचे युद्धग्रस्त हस्तिनापूर राज्यासाठी दूरगामी परिणाम होतील. शेवटी गणनेचा दिवस आला होता. पांडव आणि धृतराष्ट्र यांच्यातील मोठे युद्ध सुरू होणार होते. संजय एक शहाणा आणि म्हातारा अशी गंगा नदीच्या काठावर उभा होता आणि सैन्याला युद्धासाठी एकत्र येताना पाहत होता. शंतनूचा पराक्रमी मुलगा भीष्म याने धृतराष्ट्र सैन्याचे युद्धात नेतृत्व केले. त्याच्या सैन्याने सर्वतोभद्र नावाची एक भव्य फौज तयार केली, ज्यात कृपाकृतवर्मन आणि शैव आघाडीवर होते. सिंधूचा शासक सुदक्षिणा आणि भूरिश्रव यांनी चमकदार टपाल परिधान करून उजव्या बाजूला जारा घेतली. अश्वत्थामा, सोमदत्त आणि अवंतीच्या 2 राजकुमारांनी मोठ्या सैन्यासह डाव्या बाजूचे रक्षण केले. त्रिगर्ताने वेढलेला दुर्योधन पांडवाचा सामना करण्यासाठी सज्ज होऊन रांगांच्या मध्यभागी उभा होता. भीष्मचे पराक्रमी काग योद्धे आलमवंश आणि सुतलश यांनी पाठीमागे जागा घेतली आणि संपूर्ण सैन्याचे पाठीमागून रक्षण केले. दरम्यान नदीच्या विरुद्ध बाजूस पांडव त्यांची स्वतःची फौज तयार करत होते. राजा युधिष्ठिर, भीमसेनकुल आणि सहदेव चककणारे पत्र परिधान करून समोर उभे होते, शत्रूचा सामना करण्यासाठी तयार होते. त्यांच्या मागे धृष्टद्युम्न, विराट, सात्यकी आणि द्रुपद यांनी एक भक्कम फंस तयार केला. पराक्रमी अभिमन्यू, कैकेयी बंधू आणि पराक्रमी शस्त्रधारी चिकितान यांनीही पांडव सैन्यात स्थान मिळवले. दोन्ही सैन्य समोरासमोर असताना शंख, ढोल आणि झांजरांच्या आवाजाने हवा भरून गेली. दोन्ही बाजूंच्या योद्ध्यांनी शिणे वाजवली, ढोल वाजवले आणि आकाशाकडे आरवडा केला. ते एकमेकांकडे येत असताना त्यांच्या पायाखाली पृथ्वी थरथर होती.
भीतीपोटी ओढत पक्षी डोक्यावर उडत होते. तर सूर्य आकाशात मंद दिसत होतानाही सुरू झाली होती आणि दोन्ही सैन्यांमध्ये कर्कश गर्जनेसह चकमक झाली. कोल्हे किंचाळत होते, गिधाडे खाली चरकत होते आणि कुत्रे रणभूमीवर प्रचंड धावत होते. धोर आणि शंखांचा आवाज अजून जोरात वाढत होता, अगदी गडगडाटासारखा होता, जो पृथ्वीचा पाया हलवत होता. योद्धे लढत राही. त्यांचे रडणे आणि गर्जना लढाईच्या कर्कश आवाजात मिसळली गेली आहे. जसजशी जोरात सुरू होती तसंच ते आकाश काळे पडत होते, जणू एखाद्या मोठ्या आपत्तीची पूर्वकल्पना करत होते. आकाशात धगधगत्या उल्कापिंडाच्या लाना लागल्या होत्या, सूर्याच्या चकतीवर आदळल्या होत्या आणि कर्णमधुर टरकर होऊन ते पृथ्वीवर कोसळले. वादळात दोन्ही सैन्ये जनरासारखी थरथरत होती. त्यांचे रडणे आणि गर्जना खवेत प्रतिध्वनित होत होत्या आणि त्यामुळे युद्ध चिघळले. त्याचा संताप पाविरत होता, जणू देवच उतरले होते. महायुद्धाच्या दरम्यान सुभद्राचा मुलगा अभिमन्यू आपल्या खडबडीत घोड्यांवर स्वार होऊन वादळी वाऱ्यासारखा पाऊस पाडत बाण विखुरत लढाईत उतरला. त्याची शक्ती अमर्याद होती आणि युद्धातील त्याचे पराक्रम कोणालाही अबाधित ठेवत नव्हते. प्रत्येक फटक्यासह तो कौरव सैन्यावर मृत्यूचा झोत सोडताना दिसत होता. शक्तिशाली योद्ध्यांना त्यांच्या मृत्यूशी झुंज देत पाठवत होता. सुभद्राच्या मुलाचा रोष सहन न झाल्याने भरत त्याच्या हल्ल्याखाली अडकले. त्यांचे सैन्य जे एकेकाळी गर्विष्ठ आणि खंबीर होते, ते आता हत्तींप्रमाणे गिकाऱ्यात अडकले. अभिमन्यू उंच उभा होता. धुराशिवाय धगधगत असलेला अग्नी त्याचे धनुष्य विजेसारखे चमकत होते. जेव्हा त्याने एकापाठोपाठ एक शत्रूवर हल्ला केला, कौरवांना माहीत होते की त्यांचा सामना अभिमन्यूमध्ये झाला आहे. परंतु दुर्योधनाने हार मानण्यास नकार दिला. त्याने सर्व विज्ञानात पारंगत आणि युद्धात कुशल असलेल्या पराक्रमी राक्षस अलमुशाला बोलावले. मैदानावरील दहशत माजवणारा अलमुश गर्जनेने अभिमन्यूकडे धावला. ज्याने आकाश हादरले. दोन्ही शत्रूमध्ये हाणामारी झाली. बाणांची देवाणघेवाण होत असताना त्यांच्या धनुष्याने प्रकाशाची वर्तुळे फिरवली. जखमींच्या आणि मरणासन्न लोकांच्या ओरड्यांनी हवा भरून गेली आणि त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत गेली. अभिमन्यूचे भाऊ द्रौपदीचे पुत्र त्याच्या मदतीला धावले, परंतु ते देखील आलमहुशाच्या उग्रतेची बरोबरी करू शकले नाही. तर राक्षसांनी त्यांना एकापाठोपाठ एक बाणाने प्रत्येकजण युद्ध कुऱ्हाडापेक्षा अधिक धारदारपणे छेडले, जोपर्यंत ते त्याच्यापुढे ऋतूतील पानांसारखे पडले. परंतु पांडव योद्ध्याने हार मानण्यास नकार दिला आणि त्यांचा नेता अर्जुनाचा मुलगा नभक्षकाला सामोरे जाण्यासाठी पुढे सरसावला, ज्यामुळे पृथ्वीचा पायाच हादरला नाही. जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंनी बरोबरी साधी नाही. दोन शत्रूमध्ये हाणामारी झाली. त्यांचे धनुष्य विजेसारखे चमकले, त्यांचे डोळे क्रोधाने चमकले आणि त्यांच्या हाताली वेगवान आणि प्राणघातक होत्या, जणू देवच युद्धभूमीवर उतरले होते. कारण त्या क्षणी पोलादाच्या चकमकीशिवाय दुसरे काहीही अस्तित्वात नव्हते. अभिमन्यू आणि अलमुशा यांच्यातील संघर्ष हा पाहण्यासारखा एक देखावा बनला. दोन्ही सैन्यातील योद्धे दोन्ही दिग्गजांचा संघर्ष पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांची लढाई भयंकर आणि भयानक होती, जशी साखरा आणि संवर यांच्यातील प्राचीन संघर्षात जेव्हा देव आणि असुर वर्चस्वासाठी लढले होते. त्या क्षणी इतर सर्व काही विसरलेले दिसत होते. केवळ पोलादाचा संघर्ष उरला होता, जो या दोन योद्ध्यांच्या अविचल रागाचा पुरावा होता. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य क्वचितच उगवला होता. तेव्हा हस्तिनापूरचा अंधा राजा धृतराष्ट्र त्याचा सारथी आणि विश्वासू संजय याच्याकडे वळला. मला सांग संजय, तो म्हणाला. त्याच्या आवाजात उत्सुकता आणि चिंतेचे मिश्रण होते. अलमुशाने अभिमन्यूच्या पराक्रमी हल्ल्यांचा प्रतिकार कसा केला आणि अर्जुन शृंगच्या मुलाविरुद्ध कसा लढला. संजयने मान डोलावली. त्याचे डोळे त्याच्या विचारांना सामोरा जात असल्यासारखे खाली सरकले. हे राजा, मी तुला कथा सांगतो. त्याने सुरुवात केली. भयान राक्षस अलमुशा त्याच्या गुरीच्या प्रवेशद्वारावर सिंहासारखा अभिमन्यूची वाट पाहत होता. अभिमन्यू त्याच्या दिशेने सरसावताच अलमुशाने जोरदार गर्जना केली आणि पुढे धाव घेतली. त्याच्या रथाची चाके भोवळ जमिनीवर धडधडत होती. दोन्ही योद्धे हवेत भिडले. त्यांचे धनुष्य गात असताना ते एकमेकांवर बाण मारत होते. अभिमन्यूचे ध्येय खरे होते, परंतु अलमुशाच्या भ्रमाच्या सामर्थ्याने त्याला स्वतःच्या अनेक आवृत्त्या सुचवता आल्या, ज्यामुळे अभिमन्यूला त्याच्या लक्ष्याचा मागोवा घेणे कठीण झाले नाही. जसजशी जोरात सुरू होती, अभिमन्यूने युद्धभूमीला
प्रकाशमान करणारी आणि भ्रम दूर करणारी एक धगधगत्या डिस्का असलेल्या शस्त्रांचा वापर केला. नवीन ऊर्जेसह त्याने तीव्र प्रतिहल्ला केला. 9-10 खांबासह आलमुशाला छेदले, परंतु राक्षस पराभूत होण्यापासून दूर होता. त्याने आणखी एक भ्रम निर्माण केला. यावेळी संपूर्ण युद्धभूमीला झाकून टाकला जात अंधार निर्माण झाला. अभिमन्यूच्या डोळ्यांनी त्या उदासीत डोकावले. तो त्याच्या शत्रूचा शोध घेत होता. अचानक त्याने पुन्हा एकदा शस्त्राला हाक मारली आणि विश्व त्याच्या तेजस्वी प्रकाशात स्नान केले. भ्रम दूर झाले आणि अभिमन्यूने अलमुशाला त्याच्या पुढे डळमळीत झालेले पाहिले. प्रचंड गर्जनेने अभिमन्यूने पुढे झेप घेतली आणि अलमुशाला बाणांनी झाकले, परंतु राक्षसाची शक्ती अजूनही संपलेली नव्हती. त्याने एक शेवटचा भ्रम निर्माण केला. यावेळी त्याने अशा भ्रमाची मालिका निर्माण केली जी युद्धभूमीवरील योद्ध्यांची संख्या अनेक पटीने वाढवत होती. अजून जो दूरवरून पाहत होता तो आता शर्यतीत उतरला. अभिमन्यू जवळ पोचताच त्याच्या रथाची चाके गरगरत होती. भीष्म, देवव्रत आणि द्रोणपुत्र अश्वत्थामा यांनी अर्जुनासोबत सैन्यात सामील झाले. त्यांच्या एकत्रित सामर्थ्याने अलमुष्याचे भ्रम विखुरले. शिनींचा नातू सात्यकी आणि द्रोणाचा मुलगा गौतम यांच्यात लढाई सुरू होती. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. एकमेकांच्या कवचावर वार करताना त्यांचे बाण गात होते, पण शेवटी सात्यकीच विजयी झाला. त्याचे पराक्रम आणि शौर्य अतुलनीय होते. महायुद्धाच्या दरम्यान हस्तिनापूरचा अंधा राजा धृतराष्ट्राने युद्धातील एका महत्त्वाच्या क्षणाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जिथे त्याचे 2 सर्वात प्रतिष्ठित योद्धे द्रोण आणि अर्जुन युद्धभूमीवर भिडले. त्याने त्याचा विश्वासू सारथी आणि सल्लागार संजय याला कथा सांगण्यास सांगितले, ज्याप्रमाणे इतर कोणत्याही क्षत्रियाला शरण न जाता प्रख्यात गुरु आणि योद्धा द्रोणाने युद्धात अर्जुनाला कधीही शरणागती पत्करली नाही. त्याचे वर्णन करून संजयने सुरुवात केली. त्याचप्रमाणे पांडूचा मुलगा अर्जुनाने योद्ध्यांच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करत आपल्या गुरुला युद्धात सोडले नाही. संजय पुढे जात असताना त्याने सांगितले की पार्थने 3 वेगवान बाणांसह द्रोणच्या कवचाला कसे छेदले, परंतु शिक्षकाने या गोळ्यांकडे दुर्लक्ष केले आणि तीव्र हल्ल्यासह प्रत्युत्तर दिले. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी सुरू होती. त्यांचे बाण शतवृत्तूतील आकाशात सहसासारखे हवेत उडत होते. तेवढ्यात राजा दुर्योधनाने सुशर्मनला द्रोणाला पाठबळ देण्यासाठी पाठवले, तर त्रिगर्तच्या शासकाने रागाच्या भरात अर्जुनावर लोखंडी बाणांचा वर्षाव केला. दोन्ही योद्ध्यांचे पराक्रम अतुलनीय होते, कारण ते एकापाठोपाठ एक बाण मारत होते. प्रत्येक जण भारलेल्या झाडावर गायब होणाऱ्या पक्षाप्रमाणे त्याची खून छेदत होता. युद्ध जसजसे तीव्र होत गेले तसच भगदत्त आणि श्रुतयुष यांनी भीमाला हाती विभागणीसह सर्व बाजूनी वेढले, तर दुर्योधन, कृपा, अश्वत्थामन, साल्य, सुदक्षिणा, विना, अनुविंदा आणि इतरांनी अर्जुनाभोवती एक दुर्जय वर्तुळ तयार केले. भरतांचे पूज्य आजोबा भीष्म आपल्या सैन्यासह युधिष्ठिराकडे गेले आणि त्याला चारही बाजूंनी वेढा घातला. भीम, जो नेहमी शूर योद्धा होता, त्याने एक आपली पराक्रमी गदा उचलली आणि हाती विभागणीचा सामना करण्यासाठी त्याच्या रथातून उडी मारली. जेव्हा तो त्यांच्यावर उतरला, त्याची गदा तयार होती. त्या हाती योद्ध्यांनी सर्व बाजूंनी भीमसेनाला काळजीपूर्वक वेढले. त्यांच्यामध्ये उभा असलेला भीम ढगांच्या फिरत्या वादळात तेजस्वी सूर्यासारखा चमकला. प्रत्येक फटक्यासह त्याने आपल्या शत्रूच्या अंतःकरणात दहशत निर्माण केली. हातींच्या तुकड्याला वाऱ्यासाठी ग्रासले आणि ढगांचा गडद समूह दूर केला. पराक्रमी भीमसेनाने काही हातींचे दांडे भिजवले आणि त्यांचा वापर करून इतरांना त्यांच्या समोरील गोळ्यांवर सहजपणे मारले. घोर आणि चरबीने आच्छादलेली त्याची गदा रुद्राच्या काठीसारखी चमकली. जेव्हा त्याने उर्वरित हातींची कत्तल केली, त्यांना सर्व दिशांनी पळून पाठवले आणि त्यांच्या भीतीपोटी मैत्रीपूर्ण गटांनाही चिरडले. भीमाच्या कविचल क्रूरतेचा परिणाम म्हणून दुर्योधनाचे सैन्य पुन्हा एकदा युद्धभूमीतून पळून गेले. त्यांनी आपली पदे सोडून दिली. युद्ध चिघळले. शेवट दिसत नव्हता. दोन्ही सैन्यांमध्ये भीषण आणि रक्तनीत संघर्ष सुरू असताना सूर्य युद्धभूमीवर कोसळला. संध्येने राजा धृतराष्ट्राला त्याच्या डोळ्यांसमोर घडलेल्या घटना सांगितल्या. दुपारच्या वेळी भरतांचे पराक्रमी नातू भीष्म यांनी पांडवांवर हल्ला चढवला. तीव्र दंडांसह त्यांनी त्यांच्या तुकड्यांना शेकडो आणि हजारो लोकांनी घ्यायला सुरुवात केली. त्याने शत्रूला घातशीती धरणाऱ्या बैलांच्या कळपासारखी चिरडल्याने त्याच्या पायाखालची जमीन थरथरत होती. धृतद्युम्न, शिखंडी, विराट आणि द्रुपद या पांडव योद्ध्यांनी एकत्र येऊन
भीष्मावर असंख्य बाणांनी हल्ला केला, परंतु भीष्म त्यांच्या हल्ल्यांपासून विचलित न होता स्वतःच्या बाणांनी त्यांना छेदत राहिला. त्याने शिखंडीला देखील सोडले, त्याला स्त्री म्हणून संबोधले. परंतु इतर योद्धे इतके भाग्यवान नव्हते. धृष्टद्युम्न अग्नीसारखा क्रोधाने प्रज्वलित झाला आणि त्याने भीष्माला त्याच्या बाहू आणि छातीमध्ये 3 खांद्यांनी मारले. द्रुपद आणि विराट त्याच्या मागोमाग गेले आणि त्यांनी अनुक्रमे 25 आणि 10 बाणांनी भीष्माला छेदले. शिखंडी सामील झाला आणि त्याच्यावर 25 बाणांनीही प्रहार केला. बाणांनी खोलवर छेदलेला भीष्म रक्ताने माखलेला झाला, परंतु तो फुलांनी विविध रंगी लाल अशोक झाडासारखा सुंदर दिसत होता. भीष्माने प्रत्युत्तर दिले. त्यांनी प्रत्येकी 3 सरळ खांबांनी छेदले. त्यानंतर त्यांनी द्रुपदाचे धनुष्य रुंद डोक्याच्या बाणाने कापले. द्रुपदाने आणखी एक धनुष्य उचलले आणि भीष्माला 5 बाणांनी छेदले, तर त्याचा रथी भीष्माच्या धारदार बाणांना बळी पडला. पांडवांनी आणि त्यांच्या मित्रांनी गंगेच्या पुत्राकडे धाव घेत धृष्टद्युम्नच्या नेतृत्वाखालील पांचालांचे रक्षण करण्याचा निर्धार केला. भीष्माच्या नेतृत्वाखालील कौरव सैन्याने पांडवांच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याची तयारी केली. दोन्ही सैन्यांमध्ये भीषण लढाई झाली, ज्यात शतोतील पालांप्रमाणे का योद्धे एकमेकांवर पडलेला आहे. जसजशी तीव्र होत गेली तसच हे भूप्रदेश पाताळाच्या दृश्यात रूपांतरित झाले. त्यांच्या घोडेस्वार आणि रथांपासून वंचित असलेल्या गाड्या युद्धभूमीवर ओढल्या गेल्या. पुरुष, घोडे आणि हत्ती जमिनीवर पडले. बाण आणि भाले यांच्या अथक हल्ल्यामुळे ते चिरडले गेले. जखमी आणि मरणासन्न लोकांच्या ओरड्यांनी भरून गेली. रक्ताची नदी युद्धभूमीतून वाहत होती. तिचा प्रवाह मृत योद्ध्यांच्या मृतदेहांनी फुला होता. धनुष्य त्याच्या मार्गात अडथळा आणत होते, तर केसांनी त्याचे शेवाळ तयार केले. गाड्या त्याचे तलाव बनल्या आणि बाण त्याच्या कडा बनल्या. वाळवंटाने त्याचे मासे तयार केले आणि चड्डीपासून कापलेल्या डोक्यांनी त्याचे दगडी ठोकळे तयार केले. नदी हत्तीने भरलेली होती, ज्यामुळे तिचे मगरी तयार झालेले नाही. जसजशी तीव्र होत गेली तसच क्षत्रिय पराक्रमी कार योद्ध्यांनी सर्व भीती दूर केली आणि युद्धात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. अर्जुन उंच उभा असताना सूर्य युद्धभूमीवर कोसळला. त्याचे ठिपके तयार होते. त्याला सुशमनच्या पाठोपाठ येणाऱ्या क्षत्रियांना पराभूत करण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि तो आपल्या कर्तव्यात डगमगला नाही. वेगवान अचूकतेसह त्याने आपल्या शत्रूंकडे उडणाऱ्या बाणानंतर बाण पाठवले. प्रत्येक जण प्राणघातर अचूकतेसह त्याची छाप पडत होता. सुशर्मन स्वतः एक प्रबळ प्रतिस्पर्धी असल्याचे सिद्ध झाले, ज्याने अर्जुनाला कुठूनही येत नसलेल्या दंडांनी छेदले, परंतु धर्माचा राजकुमार सहजासहजी पराभूत होऊ शकणारा नव्हता. त्याने सुशर्मनच्या हल्ल्यांचा सहजतेने प्रतिकार केला. त्याला त्याच्या रथावर परत पाठविले आणि जेव्हा सुशर्मनचे सैन्य दहशतीने पळून गेले, तेव्हा अर्जुनाने पाठलाग केला. त्याच्या बाणाने त्याच्या मार्गात उभे राहण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही चिरडले. युद्ध सुरू असताना दुर्योधन आणि भीष्माने पांडवांवर हल्ला चढवला. त्यांचे सैन्य मोजता येण्याजोगे एक सैन्य होते, परंतु अर्जुन खंबीरपणे उभा राहिला. त्याचे गांडीव धनुष्य त्याचे प्राणघातक गीत गात असताना त्याने शत्रूवर बाणानंतर बाण सोडले. वृषणी कुळातील शूर योद्धा सात्यकी त्याच्या बाजूने शूरपणे लढला. त्यांचे बाण हवेत एकत्र येत असताना ते पोलाद आणि धुळीच्याच होता. भिडले दुर्योधनाचे सैन्य पुढे सरकत असताना त्यांचे झेंडे हवेत उंच कत असताना घोड्यांच्या खुराखाली पृथ्वी हादरली. पण युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव खंबीरपणे उभे राहिले. त्यांचे रथ पोलादाची भिंत होती, ज्यावर शत्रूचा हल्ला व्यर्थ ठरला. दोन्ही सैन्यांमध्ये ध्वनी आणि राराच्या झंझावातात हाणामारी झाली. दोन्ही बाजूनी विजयासाठी लढताना हाणामारी झाली. युद्ध त्याच्या शिखरावर पोहोचताच भीष्म आघाडीवर उभा राहिला. त्याचे पराक्रमी रूप एका महाकाय प्राण्यासारखे युद्धक्षेत्राच्या वर उंच होते. त्याला सर्व बाजूंनी पांडवांनी वेढले होते, परंतु दुर्योधनाचे शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित झाले, आमच्या नातवाचे रक्षण करा, आणि तो पांडवासह सर्व पांचालांचा वध करील. त्याच्या आत तीव्र दुर्निश्चयाने भीष्माने आपल्या सैन्याला एकत्र केले आणि त्यांना शत्रूविरुद्ध पुढे पाठवले. दोन्ही सैन्य एकत्र कोसळले तेव्हा पृथ्वी थरथर कापत होती. युद्धभूमीवर त्यांचे लढवये घोडे ताण ठोकत होते. धूळ आणि घामाचा सुगंध आणि रक्ताने हवा दाट झाली होती. जेव्हा योद्धे पोलाद आणि राजाच्या वेळेपणात भिडले होते,
परंतु गोंधळात एक आकृती उभी होती. भीष्म पराक्रमी आजोबा. त्याचे हृदय त्याच्या कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्याच्या तीव्र निर्धाराने प्रज्वलित होते राही. जसजशी जोरात सुरू होती तसंच संजय बालूच्या बाजूने पाहत होता. त्याच्या नजरेत त्यांच्या समोर उलगडत असलेल्या नाटकावर खिळे होते. त्यांना पांडवांचे शौर्य, प्रचंड अडचणींना तोंड देताना त्यांचा अविचल उत्साह दिसला आणि त्यांना कुरु लोकांचा रोष कोणत्याही किंमतीत आपल्या नातवाचे रक्षण करण्याचा त्यांचा दृढ निश्चय दिसण्याचा परिणाम. सूर्य युद्धभूमीवर कोसळला. जेव्हा कुरूचा मोठा भाऊ भीष्म कुंज उभा होता, त्याचे डोळे क्रोधाने झगमगत होते. त्याचे धारदार बाणाने उडत होते. त्याची छाप अचूकपणे मारत होते. पार्थ आणि त्यांचे सैन्य त्याच्यासमोर विखुरले होते. परंतु त्याने युधिष्ठिराला बाहू आणि छातीमध्ये 12 खांबाने छेदत त्यांचा अविरत पाठलाग केला. प्रबळ छेशत्य असलेल्या भीमा स्वतः 12 बाण मिळाले, तर सात्यकी आणि नकुलला अनुक्रमे लोक आणि 3 बाण लागले. भीष्मच्या बाणाने त्याला छेदले. तेव्हा पराक्रमी योद्धा धृष्टद्युम्नाने जोरदार गर्जना केली. सोवीर किताव, पूर्वेकडील पाश्चिमात्य, उत्तरेकडील मालव, अभिषेक, सुसेन, शिवी आणि वस्ती हे सर्व भीष्मच्या अविचल हल्ल्यापूर्वी पडले. त्यांच्या गाड्या, हत्ती आणि घोडे युद्धभूमीवर विखुरलेले आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. रथांच्या तुटलेल्या गवशेषामुळे, त्यांच्या लाकडी कुपनामुळे आणि फुटलेल्या भिंतीमुळे पृथ्वीवर जखमा झाल्या होत्या. मरणाऱ्या लोकांच्या ओरडण्याने हवा दाट झाली होती, कारण विविध देशातील राजे भीष्माच्या अविरत बाणांवर पडले होते. उन्हात अर्जुन पाहत गोठेला उभा होता. त्याचे हृदय चविष्याच्या भरात जळ झाले होते. यात वांसा आनंदी वास असलेल्या वासुदेवाने त्याला आग्रह केला आणि युद्धात त्याच्या विरोधात लढलेल्या सर्वांना ठार मारण्याचे त्याचे वचन त्याला आठवण करून दिले. तो म्हणाला, आता मारा हे माणसांमधील वाघ, नाही तर तू तुझ्या इंद्रियांपासून वंचित होशील. अर्जुनाचा संकोच स्पष्ट दिसत होता, कारण त्याने त्याच्या पावलांवर नजर टाकली. त्याच्या कृतीच्या परिणामांना सामोरे जाण्यास तो तयार नव्हता. पण वासुदेवाच्या शब्दांनी त्याच्या मनात एक लय निर्माण केली आणि दृढ रडण्याने त्याने आपल्या घोड्यांना पुढे ढकलले, जे भीष्माला सामोरे जाण्यास तयार होते. दोन्ही युद्धांमध्ये हाणामारी झाली. बाण आणि बाणाची देवाणघेवाण होत असताना त्यांचे धनुष्य परिपूर्ण सुसंवादाने गात होते. अर्जुनावर भीष्माचा पौस पळत होता, परंतु पार्थने पळ काढला आणि विणले. त्याचे आकाशीय धनुष्य हवे प्राणघातक अचूकतेने कापले जात होते. प्रत्येक देवाणघेवाणीत लढाई तीव्र होत गेली. दोन्ही योद्ध्यांनी हार मानण्यास नकार दिला. अर्जुनाच्या धारदार दंडांनी भीष्माचे धनुष्य 2 भागात कापले गेले. केवळ त्याला एका डोळ्याच्या पापणीत दुसरे धनुष्य बांधता आले. जेव्हा त्याने भीष्माचे दुसरे धनुष्य कापले तेव्हा पार्थचा राग वाढला. परंतु कुरु नायकाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या कौशल्याचे केवळ कौतुक केले नाही. जोरात सुरू होती. दोन्ही बाजूंनी बरोबरी साधली नाही. वासुदेवाने अर्जुनाच्या घोड्यांचे व्यवस्थापन करण्यात, भीष्माच्या बाणांच्या झुतातून पळ काढण्यात आणि विणण्यात मोठे कौशल्य दाखवले. दोन्ही योद्धे 2 संतप्त बैलांसारखे उभे होते. त्यांचे सौंदर्य शिणाच्या ओरखड्यांनी खराब झाले होते नाही. जसजशी पुढे सरकत होती तसंच असे वाटत होते की जणू वेळच मंदावली आहे. सूर्य त्यांच्यावर धडधडत होता. युद्धभूमीवर सूर्य मावत असताना राजा युधिष्ठिर त्याच्या समोरील हत्याकांडाकडे पाहत होता. संध्याकाळची वेळ आली होती आणि दिवसाच्या लढाईने थकलेले त्याचे सैन्य डरमू लागले. भीष्म हा पराक्रमी योद्धा अजूनही अविरत क्रोधाने पुढे सरकत होता. त्याचे बाण त्याला विरोध करण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही खाली पाडत होते. युधिष्ठिर निराश होऊन पाहत होता की भीष्माच्या अथक हल्ल्यात मारले गेलेले त्याचे सैनिक गुंडाळत मारी हटले. त्यांच्या एकेकाळी अभिमानास्पद रेषा आता तुटल्या आणि विखुरल्या गेल्या. ते दिग्गज योद्ध्याच्या क्रोधामुळे घाबरून पळून गेले. दुःखाच्या भरात राजाचे हृदय भारावून गेले. त्याच्या लक्षात आले की त्याचे स्वतःचे सैन्य भीष्माच्या कविचल कुरुतेची बरोबरी करू शकत नाही. जसशी रात्र पडू लागली, युधिष्ठिराने आपल्या भावंडांना आणि सल्लागारांना घेऊन युद्ध परिषद बोलावली. त्याच्या भोवती भूस्वीय आणि सुंदर जमले. त्यांच्या नजरा रालावर खेळल्या आणि त्याने दुःखाने आपले मन उतून टाकले. हे कृष्णा, तो थरथरत्या आवाजात म्हणाला, भीष्म हा एक उद्रेक करणारा आगवी आहे, जो माझ्या सैन्याला जंगलातील नाण्यांसारखा भस्म करतो. आम्ही त्याच्याकडे पाण्याचे धासही करत नाही, कारण तो निसर्गाची एक शक्ती आहे, अविचल आणि खंबीर आहे. द्वारका येथील ज्ञानी राणी शक्तिशाली राजकुमार कृष्णाने युधिष्ठिरचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे करुणेने भरले. त्याने राजाचे सांत्वन करण्यासाठी हात पुढे केला.
हे धर्माचे पुत्र कृष्ण हळुवारपणे म्हणाला, दुःखात बुडू नका. तुमच्या बाजूला अजून भीमसेन, नकुल आणि सहदेव आहेत, सर्व पराक्रमी योद्धे जे भीष्मच्या पराक्रमाची बरोबरी करू शकतात. कृष्णाने एक धाडसी योजना प्रस्तावित केली. तो भीष्माला एकाच लढाईसाठी आव्हान देईल. त्याच्या मित्रांच्या वतीने त्या ज्येष्ठ योद्धाला ठार मारण्याचा निर्णय केला. कृष्णाने घोषित केले, मी भीष्मशी लढेन आणि लढाई माझे सामर्थ्य सिद्ध करेन. हे राजा, मी जे काही करण्यास सक्षम आहे ते मी तुम्हाला दाखवीन. कृष्णाचे शब्द ऐकून युधिष्ठिर आश्चर्यचकित झाला. त्याला माहित होते की राजकुमार अतिशयोक्ती करत नव्हता, कारण कृष्णाने ओप्लव येथे भीष्माला ठार मारण्याची शपथ घेतली होती आणि आता तो ते वचन पूर्ण करण्यासाठी तयार झाला होता. पण युधिष्ठिर भीष्माशी केलेला पूर्वीचा करार आठवून मागे हटला. त्या म्हाताऱ्या योद्ध्याने त्याला सल्ला देण्याची पण त्याच्या वतीने कधी न लढण्याची शपथ घेतली होती. हे प्रभू राजा, म्हणाला भीष्म अजूनही शहाणपणाचा सल्ला देऊन मला सार्वभौमत्व देऊ शकेल. मी त्याच्याकडे सल्ला मागेन आणि आम्ही त्याचे पालन करू. कृष्णाने समजूतदारपणे मान डोलावली आणि ते दोघे मिळून भीष्माच्या तंबूकडे निघाले. दोन्ही पक्षदिग्गज योद्ध्यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचताच रात्रीची हवा प्रतीक्षेत असलेल्या शांततेने भरून गेली. तरीही भीष्म आपला सल्ला देईल का किंवा तो खूप अभिमानाने वागेल का? सूर्य क्षितिजावर क्वचितच उगवला होता जेव्हा पांडवांनी अर्जुनाच्या नेतृत्वाखाली कौरवांविरुद्ध लढण्यासाठी आगीकूच केली. त्यांच्या समोर शिखरणी होते. ढोल आणि झांजऱ्यांच्या ठोक्यांनी, शंखांच्या धडधड्याने आणि लहान ढोलांच्या आवाजाने हवा भरून गेली होती, कारण त्यांनी एक अश्वरांग तयार केली होती जी सर्व शत्रूंना अजय वाटत होती. संले युद्धातील घटनांचे वर्णन करत असताना कुरुचा राजा धृतराष्ट्र त्याच्या हातातून चिंतेने पाहत होता. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, मला सांग, युद्धात शिखंडी गंगेच्या पुत्राविरुद्ध कसा पुढे गेला आणि भीष्मही पांडवांविरुद्ध कसा पुढे गेला? संजयने कथा सांगण्यास सुरुवात केली. पांडव मोठ्या धूमधडाक्यात बाहेर पडले. त्यांचे मोठा योद्धे त्यांच्या मागे पोलादाच्या समुद्रासारखे रांगेत उभे होते. भीमसेन आणि धनंजय यांनी शिखंडीच्या रथाच्या चाकांचे रक्षण केले, तर नकुल आणि सहदेव त्याच्या मागच्या बाजूला पहारेकरी म्हणून उभे होते. पराक्रमी सात्यकी आणि चिकितन शेवटच्या तुकड्यावर लक्ष ठेवून होते आणि धृतद्युम्नाला पांचालांनी संरक्षण दिले होते. संजय बोलत असताना धृतराष्ट्राचे डोळे चिंतेले मोठे झाले. हे संजय, मला सांगा, त्याने आग्रह केला. जेव्हा त्याने माझ्या यजमानाला पांडवांनी त्रस्त केले पाहिले तेव्हा भीष्माने युद्धात काय केले? संजयने आपली कथा पुढे चालू ठेवली. भीष्म तो महान योद्धा आणि शत्रूचा दंडक थांबवू शकत नव्हता. त्याने पांडवांवर वादळासारखे बाण ओतले. आपल्या धारदार खांबांनी त्यांची आगीकूच रोखली. त्याचे मोठे धनुष्य एकापाठोपाठ एक बाण मारत असताना स्वतःला एका वर्तुळाकडे ओढत असल्यासारखे वाटत होते. प्रत्येक जण प्राणघातक अचूकतेने त्याची छाप पाडत होता. संजय बोलत असताना धृतराष्ट्राच्या डोळ्यांसमोर दृश्य उलगडत गेले. भीष्म तो पराक्रमी कार योद्धा युद्धाच्या गोंधळात उंच उभा होता. त्याचे बाण मधमाशांच्या कळपासारखे उडत होते. पांडव त्याच्या दिशेने धावले, परंतु भीष्म बेफिकीर होता. त्याचा क्रोध त्याला पुढे ढकलत होता. तो शूर योद्धा शिखंडी भीष्माकडे अवज्ञापूर्ण शब्द घेऊन आला. मला माहित आहे की तू क्षत्रिय वंशाचा सहारक आहेस, तो म्हणाला. पण हे भीष्म, पांडवासाठी आणि माझ्यासाठी मी आज तुझ्याशी लढेन. भीष्म शिखंडीच्या शब्दांवर हसला, पण त्याचे डोळे रागाने संकुचित झाले. तो म्हणाला, तू अजूनही तो शिखंडी आहेस ज्याला निर्माणकर्त्याने तुला प्रथम बोलवले होते. भीष्मासमोर बाणाने वार करत असताना शिखंडींचा चेहऱ्याच्या भरात लहान झाला, पण भीष्म खंबीर होता. त्याचे बाण वादळासारखे पळत उडत होते. दोन्ही योद्धे भिडले. त्यांचे धनुष्य हाणतात होते आणि त्यांच्यात हाणामारी होत होती. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा राजा धृतराष्ट्र त्याच्या दरबारात बसला होता, त्याचे मन त्याच्या समोर घडलेल्या घटनांमुळे भारावून गेले होते. तो त्याचा सारथी संजयकडे वळला आणि त्याने विचारले, मला सांगा, पंचालांचा राजकुमार शिखंडी माझ्या नातू भीष्माविरुद्ध युद्धात कसा धावला? त्या दुर्दैवी दिवशी कोणत्या पराक्रमी योद्ध्यांनी त्याचे रक्षण केले? संजयने आपल्या कथेची सुरुवात महायुद्धाच्या 10व्या दिवसाच्या घटनांचे वर्णन करत केली. महाराज, भीष्मच्या धनुष्याला किंवा त्याच्या रथाला कोणतेही नुकसान झाले नव्हते.
तो आपल्या शत्रूंना सरखामाने मारत होता. त्याच्या पराक्रमाची तुलना केली जाऊ शकत नाही, कारण त्याने तुमच्या सैन्यातील हजारो योद्ध्यांची कत्तल केली होती. संजयने वर्णन केले की किती पराक्रमी का योद्धे, हत्ती आणि घोडे सर्व अजिंक्य भीष्मासह युद्धात उतरले. जसा संजय बोलत होता तसतशी धृतराष्ट्राची चिंता वाढत गेली. त्याला माहीत होते की त्याचा मुलगा दुर्योधन पांडवांच्या अर्ध आक्रमणाशी जुळवून घेण्यासाठी धडपडत आहे. स्वतः दुर्योधनाने राजाच्या विचारांना अडथळा आणला, जो त्याच्याजवळ दुःखाच्या स्थितीत आला. बाबा, मी पांडवांना आणि त्यांच्या मित्रांना पाहून भारावून जात आहे. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, भीम माझ्या सैन्याला सिंहासारखे त्याची शिकार घेत आहे. धृतराष्ट्राने आपल्या मुलाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्योधनाच्या शब्दांनी त्याची चिंता आणखी वाढली. तो पुन्हा एकदा संजयकडे वळला आणि त्याला युद्धभूमीवरील दृश्याचे वर्णन करण्यास सांगितले. संजयने त्याचे आभार मानले आणि हजारो योद्ध्यांना चिरडताना भीष्माच्या अडचण क्रूरतेचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. संजय म्हणाला, भीष्म जळत्या सूर्यासारखा आहे, जो त्याच्या मार्गातील सर्व काही खेळकूद करतो. संजयने बोलले संपवल्यावर धृतराष्ट्राला कळले की त्याला त्वरित कारवाई करावी लागेल. त्याने युद्धात गुंतलेल्या भीष्माला बोलावले आणि त्याला राजासमोर येण्यास सांगितले. जेव्हा भीष्म आला तेव्हा दुर्योधन त्याच्याकडे एक विनंती घेऊन आला. बाबा, मी तुम्हाला विनवणी करतो, माझ्या सैन्याला विनाशापासून वाचवा. तो म्हणाला. भीष्माने आपल्या मुलाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. मग धृतराष्ट्राकडे वळला आणि स्थिर आवाजात बोलला, हे राजा, मी माझे वचन पूर्ण केले आहे. तो म्हणाला, आज मी एकतर स्वतः ठार मारून झोपणार आहे किंवा पांडवांचा वध करणार आहे. त्यासह भीष्म पुन्हा एकदा युद्धात उतरला आणि पांडवांशी संघर्ष करताना क्षत्रियांमध्ये बाण विखुरले. दोन्ही सैन्यांमध्ये भीषण आणि रक्तरंजित संघर्ष सुरू असताना युद्धभूमी गोंधळात पडली. पोलादाच्या संघर्षाचा आवाज हवेत प्रतिध्वनित झाला आणि तिथे लढणाऱ्या सर्वांच्या नाकपुड्यांमध्ये रक्ताचा सुगंध घरला. भीष्म उंच उभा होता. त्याने पांडवांच्या यजमानावर बाण सोडताना त्याचे धनुष्यघात होता. युद्धभूमीवर जेव्हा अर्जुनाने भीष्माचे युद्धातील पराक्रम पाहिले तेव्हा सूर्य तडफडत पडला. कुरुवंशाचा नातू उंच उभा होता. त्याचे कवच रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांसारखे चमकत होते. संजयने ही कथा राजा धृतराष्ट्राला सांगितली तेव्हा अर्जुन शिखंडींकडे वळला आणि त्याला पुढे जाण्यास उद्युक्त केला. आजीकडे जा. अर्जुन म्हणाला, आज तुम्ही भीष्माची जराशी भीती बाळगू नका. मी सुद्धा त्याला माझ्या धारदार खांबांद्वारे त्याच्या उत्कृष्ट गाडीतून खाली फेकून देईन. अर्जुनाच्या शब्दांनी बळकट झालेल्या शिखंडीने भीष्माकडे तीव्र लढाऊ आरवण्याक धाव घेतली. धृष्टद्युम्न आणि अभिमन्यू हे पराक्रमी रथ योद्धे मागे मागे आले. विराटा आणि द्रुपद या जुन्या योद्ध्यांनी मेल परिधान करून भीष्माकडे धाव घेतली. पांडवांचे सैन्य जेव्हा भीष्माच्या गाडीवर एकत्र आले तेव्हा कौरव सैन्यातील त्याचे शत्रू त्याचा बचाव करण्यासाठी धावले. चित्रसेनाने तरुण मागाप्रमाणे बैलावर हल्ला करत स्वतःला चिकित्सावर फेकले. युद्धात मोठ्या जोमाने स्वतःला झोकून देणाऱ्या धृष्टद्युम्नच्या विरोधात कृतवर्मान खंबीरपणे उभा राहिला असतील आणि स्टीचा संघर्ष युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाला. जेव्हा योद्ध्यांचा संघर्ष सुरू झाला, भीमसेनेने सोमदत्ताच्या मुलावर स्वतःवर हल्ला चढवला. भीष्माच्या जीवाचे रक्षण करण्याचा निर्धार असलेल्या विकर्णनकुलच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिला, ज्याने वादळी वाऱ्यासारखा त्याच्या भोवती बाण विखुरल्या. रागाच्या भरात कृपेने सदेवाला भीष्माच्या गाडीजवळ येऊन विरोध केला. दुर्मुखाने क्रूर हेतूने भीष्मसेनाच्या पराक्रमी पुत्रावर हल्ला केला. स्वतः दुर्योधन सात्यकीचा प्रतिकार करण्यासाठी पुढे आला आणि कामोजनचा शासक सुदक्षिणा याने अभिमन्यूला विरोध केला. अश्वत्थामा त्याचा क्रोध अनियंत्रित होऊन वृद्ध विराट आणि द्रुपद यांच्या विरुद्ध लढला. त्या दोन शत्रूंना शिक्षा देणारे एकत्र आले. भारद्वाजच्या मुलाने राजा युधिष्ठिराला विरोध केला, ज्याने भीष्माला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दुःशासनाने भीष्माकडे धावणाऱ्या अर्जुनावर तीव्र युद्धाच्या ओरड्याने हल्ला केला. क्रोधाने उत्तेजित झालेला पराक्रमी का योद्धा धृष्टद्युम्न एकटेच भीष्मासमोर धावला आणि आपल्या सैन्याला प्रोत्साहित केले. तेथे अर्जुन, जो कुरुच्या वंशातील अधिक प्रसन्न आहे, तो युद्धात भीष्माविरुद्ध पुढे जात आहे. तुम्ही पुन्हा गंगेच्या मुलाला घेऊन धाव घ्या, घाबरू नका. भीष्म
तुमच्यावर युद्धात हल्ला करू शकणार नाही. आनंदाने आणि आत्मविश्वासाने भरलेले पांडवांचे सैन्य जीवनाच्या प्रचंड ऊर्जेप्रमाणे भीष्माच्या गाडीकडे धावले. अनेक कौरव त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले. संध्येने आपल्यासमोर घडलेल्या घटनांचे वर्णन करताच लढाई चिघळली. युद्धभूमीच्या एका कोपऱ्यात राक्षस वंशाचा एक पराक्रमी धनुष्यधारी अलमूज सतायाकीशी भिडला. त्याने टपाल परिधान केली आणि भीष्माकडे निघाला. हे दोन योद्धे एकमेकांशी झुंज देत असताना हवेत बाणांच्या आवाजाने हवा भरून गेली. रागाने उत्तेजित झालेल्या अलमूशाने सतायाकीला 9 बाणांनी छेदले, परंतु नंतरचा केवळ हसला. त्याचे डोळे प्रखर प्रकाशाने चमकले. सात्विकीने अलमूशावर भरपूर बाण मारून प्रत्युत्तर दिले, परंतु राक्षस योद्ध्याला सहजासहजी पराभूत करता आले नाही. त्याने अनेक धारदार बाणांनी प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही योद्ध्यांनी युद्ध कौशल्याचे नेत्रदीपक प्रदर्शन करून हाणामारी केली. युद्ध सुरू असताना रागाने उत्तेजित झालेले भगदत्त सात्यकीला अनेक धारदार बाणांनी त्रास देत लढाईत सामील झाले. मात्र स्वतःच्या ताकदीवर आणि कौशल्यावर अवलंबून असलेल्या सात्यकीने त्याच्या जखमांवर हसून लढा सुरूच ठेवला. त्याने आणखी एक धनुष्य उचलले, जे पूर्वीच्या धनुष्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते, आणि त्याने भगदत्ताला अनेक बाणांनी छेदले. गंभीर जखमी झालेल्या भगदत्ताने निराश होऊन त्याच्या तोंडाचे कुपरे चाटले आणि नंतर सोने आणि लपीस लाजुलीने सजवलेला लोखंडी बाण सात्यकीच्या दिशेने फेकला. डाटने प्राणघातक अचूकतेसह आपल्या लक्ष्याच्या दिशेने झेप घेतली, परंतु सात्यकीने बेफिकीरपणे त्याचे 2 तुकडे केले. डार्ट त्याच्या वैभवाच्या उल्काप्रमाणे जमिनीवर पडला आणि भगदत्ताची योजना पुन्हा एकदा अयशस्वी झाली. घटनांच्या या वळणामुळे संतप्त झालेल्या दुर्योधनाने सात्यकीला गाड्यांच्या मोठ्या तुकडीने वेढा घातला आणि आपल्या भावांना युद्धात जीव घेऊन सुटणार नाही याची खात्री करण्याची सूचना दिली. दरम्यान मैदानभर इतर लढाया सुरू होत्या. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा भगदत्ताच्या सैन्याशी भिडला आणि भीमाचा जीव वाचवण्याचा निर्धार करून सुदक्षिणा याने अभिमन्यूला 5 बाणांनी आणि त्याच्या हथीला 9 बाणांनी विणले. या 2 योद्ध्यांमधील लढाई भीषण होती, ज्यात दोन्ही बाजूनी युद्ध कौशल्याचे नेत्रदीपक प्रदर्शन करत हाणामारी केली. लढाई जसजशी सुरू राहिली तसच इतर शूरवीर लढाईत उतरले. शिखांदीन हा शत्रूंचा पिशाच भीष्माकडे धावला, तर विराट आणि द्रुपद या म्हाताऱ्या पण पराक्रमी योद्ध्यांनी कौरवांच्या मोठ्या सैन्याला ते भीष्मासमोर जात असताना विरोध केला. द्रोणाचा मुलगा अश्वत्थामने या योद्ध्यांचा सामना केला आणि त्यांना लढाईत गुंतवले. गुरुच्या मुलाने विराट आणि द्रुपद यांना अनेक दंडांनी विंधले, परंतु दोन्ही योद्ध्यांनी त्याच्या बाणांची रागावलेल्या हत्तीप्रमाणे जंगलात त्याच्या साथीदाराला तपासले. सरदोताचा मुलगा कृपा सहदेवाविरुद्ध पुढे गेला, जो भीष्मावर चढाई करत होता, आणि त्याने त्याला 70 बाणांनी मारले. ढोलांच्या आवाजाने आणि घामाच्या सुगंधाने रणांगण उधळले होते. जेव्हा महान धनुष्यधारी द्रोण गोंधळात उंच उभा होता, त्याने पांडवांच्या रांगेत बाणांची उधळण केली. तेव्हा त्याचा प्रचंड धनुष्य, जो आंधी संतत हातीलाही रोखू शकत होता, त्याच्या हाताने थळगत होता. संजय त्याचा मुलगा अश्वत्थामा याला शत्रूच्या रांगात पिकवताना पाहत असताना हवा तणावाने दाट झाली होती. द्रोणाच्या डोळ्यांनी क्षितिलावर नजर फिरवली, ज्यात मोठ्या युद्धाचे भाकीत करणारी अशुभ चिन्हे होती. शकुन स्पष्ट होते. प्राणी आणि पक्षी भीतीपोटी ओरडले. गिधाडे भरत सैन्याच्या पायाखाली गायब झाले आणि सूर्याची चमकही असे वाटले. पृथ्वी थरथरत होती आणि आकाश कोकिळांच्या ओरड्याने भरलेले होते. त्यांचे अशुभ ओरडणे जे मोठ्या धोक्याचे भाकीत करीत होते. जेव्हा द्रोणाने ही चिन्हे पाहिली, तेव्हा त्याचे हृदय उद्विग्नतेने भारावून गेले. त्याला माहित होते की आज तो दिवस आहे जेव्हा अजून भीष्माचा वध करण्याच्या तीव्र इच्छेने युद्धभूमीवर आपला पूर्ण रोष सोडणार आहे. पांडवाचा पराक्रमी योद्धा त्याच्या गांधीव धनुष्याने सज्ज होऊन आणि त्याच्या महान शस्त्रांवर विसंबून राहून त्यांच्या नातू भीष्माकडे जय भीष्म स्वतः उभा होता. त्याच्या नजराजवळ येत असलेल्या अर्जुनावर खेळल्या होत्या. जरी त्याने शकुनीवर लढो या शिखंडीचा वध न करण्याची शपथ घेतली होती, तरी त्याला माहित होते की तो येणारे युद्ध टाळू शकणार नाही. भीष्म आणि अर्जुन यांच्यातील चकमकीमुळे दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होईल हे जाणून त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. जेव्हा द्रोण त्याचा मुलगा अश्वत्थामा याला संबोधित करत होता, तेव्हा तो सावगिरी आणि कर्तव्याचे शब्द बोलला. अवलंबितांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्याची ही वेळ नाही. तो म्हणाला, युद्धात जा. स्वर्ग तुमच्या पुढे ठेवून
प्रसिद्धी आणि गिलियासाठी या शब्दास अश्वत्थामा उग्र युद्धाकडे निघाला. त्याचे हृदय दृढ निश्चयाने भरले होते. दरम्यान भीष्म